इयत्ता 9वी मातीची सावली या पाठाचा स्वाध्याय अभ्यासूयात. मुलांनो, तुमच्या इयत्तेचे शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. प्रश्न पहिला, खालील ओळीतील संकल्पना स्पष्ट करा. एकाकडा मडक्यातल्या पाण्यासारखा गारवा, म्हणजेच उन्हाळा जितका तीव्र तितके मडक्यातले पाणी गार असते. अतिथंड पाण्याचा चटका बसतो. मडक्यातले गार पाणी चटका देणारे नसते, त्याचा गारवा हा प्रसन्न असतो. जुन्या घरातील वातावरण प्रसन्न गारवा देणारे होते. आईच्या पदरासारखी चिंचेची सावली, म्हणजेच आईचा पदर म्हणजे आईची माया. कोणत्याही बाळाला आईचा स्पर्श, आईचा सहवास सुखद, प्रेमळ व हवाहवासा असतो. फरसूला चिंचेची सावली अशीच हवीहवीशी वाटणारी होती. वरून भिरभिरत येणारी फुलपाखरी पाने, म्हणजे चिंचेची बारीक बारीक पाने भुरभुरत भिरभिरत खाली येतात. फुलपाखरे थव्या थव्याने भिरभिरतात तेव्हा ते दृश्य सुंदर मनोहारी असते. चिंचेची पानगळ अशीच फुलपाखरांसारखी वाटते. पुढील प्रश्न, खालील घटनांचे परिणाम लिहा. एक आकडा, फरसू खुर्चीवर पाय वर घेऊन बसला. उत्तर, परिणाम, सून येऊन डाफरली. दुसरा प्रश्न, मनूला फरसूने शिकवले. परिणाम, मनू कुठल्याशा इंग्रजी नावाच्या कंपनीत नोकरीला लागला आणि त्याला मातीत हात घालणे नकोसे झाले. पुढचा प्रश्न, वाडीत काम करताना कोसूच्या पायाला तार की खिळा लागला. परिणाम, आठवड्याभरातच कोसू मरण पावली. मनूने जमीन विकायला काढली. परिणाम, फरसूने बैलासारखी मान डोलावली. प्रश्न 3, आकृती पूर्ण करा. फरसूचा वैज्ञानिक दृष्टिकोन स्पष्ट करणाऱ्या कृती. उत्तर, चिंचेचा पाला खूप गोळा व्हायचा. फरसूच्या मते ते खत होते. पान आणि पान जमा करून तो शेतात पसरायचा. या खतामुळे शेत कसदार बनायचे. भात पिकानंतर फरसू वांगी, दुधी, कारली वगैरे भाज्यांचे दुबार पीक घ्यायचा आणि असल्या दुबार पिकामुळे जमीन अधिक कसदार होते. पुढील प्रश्न, पाठाच्या आधारे फरसूचे खालील मुद्द्यांचे आधारे वर्णन करा. छंद, मेहनत, दुःख, माणूसपण. पैकी छंद, फरसू हा निरागस आयुष्य जगणारा सामान्य शेतकरी होता. साध्या साध्या गोष्टीतून तो सुख मिळवायचा. घराच्या पायरीवर बसायचे. फुलपाखरांसारखी भिरभिरत येणारी चिंचेची पानं पाहायची. झाडावर चढणाऱ्या खारीचे बागडणे निहाळायचे. हा त्याचा आवडता छंद होता. चिंचेच्या मुळावर बसून चांदण्यात खूप उशिरापर्यंत आबूबरोबर गप्पा मारायला त्याला खूप आवडायचे. पुढील मुद्दा, मेहनत. फरसू मेहनतीत कधी मागे राहिला नाही. जमिनीवर पडणारे चिंचेचे पान गोळा करून तो ती पाने शेतात पसरवी. भाताचे पीक झाले की तेथे वांगी, दुधी यांसारख्या भाज्यांचे पीक घेई. फरसू व त्याची बायको हे उभयंता पाठीचा कणा दुखेपर्यंत मेहनत करायची. शेवटपर्यंत मातीची चाकरी करायची. झाडापानांना उघड्यावर टाकायचे नाही हा त्यांचा निर्धार होता. दुःख. फरसूचे दुःख मात्र मोठे होते. बिल्डरच्या नादाला लागून मुलाने जमीन, घर, झाडे इत्यादी सर्व विकून टाकले. फरसूचा हा तर जगण्याचा आधार होता. त्याच्या भावनेची मुलाला, सुनेला कदर नव्हती. सून तर त्याच्यावर डाफरायची. त्यामुळे फरसूला घर म्हणजे खानावळ वाटत होती. माणूसपण. फरसूने माणूस म्हणून आपली कर्तव्य पार पाडली होती. दोन्ही मुलींची लग्ने करून त्यांची सुखाने सासरी पाठवणी केली. मुलाला खूप शिकवले, पण शहरीकरणाची वावटळ त्याचा दुःखी संसार उद्ध्वस्त करीत होती. एकंदरीत फरसूची कहाणी मनाला व्याकुळ करून टाकते. ओघ तक्ता तयार करा. पहिला प्रश्न पाहूया. मनूची आई प्रार्थना करायची. एक सुरात प्रार्थना झाल्यावर जेवण व्हायचे. जेवता जेवता मनू बहिणींशी मस्ती करायचा आणि घासागणिक पोटात माया उतरायची.
प्रश्न 5वा, खालील वाक्य प्रमाण भाषेत लिहा. प्रमाण भाषेत म्हणजे आपल्या स्वतःच्या भाषेत लिहायची आहेत. आमचा जन्म या मातीत गेला म्हणून थोडं वाईट वाटते. उत्तर, आमचा जन्म या मातीत गेला म्हणून थोडंसं वाईट वाटत आहे. त्यांचीच पुण्याची ही बावडी नै नदी है नदी. उत्तर, त्यांचीच पुण्याई ही विहीर नाही, नदी आहे नदी. खालील वाक्प्रचारांचा योग्य अर्थ शोधा आणि लिहा. उत्तरे डायरेक्ट दिलेली आहेत. टकळी चालवणे अर्थ सतत बोलणे. नाळ तुटणे अर्थ संबंध न राहणे. डोळे भरून येणे अर्थ डोळ्यात पाणी येणे. खालील अर्थांची वाक्य पाठातून शोधून लिहा. ही जी वाक्य आहेत ती आपण पाठात शोधायची आहेत. फरसूने आपल्या वडिलांचे ऋण दर्शविले. उत्तर, बापजाद्यांची कमाई रे पोरांनो. फरसूचा संसार होत्याचा नव्हता झाला. उत्तर, तरारून वाढलेल्या गुबगुबीत केळीचे अख्खं बन एका पाऊसवाऱ्यात जमिनीवर झोपावं तसा आपला संसार होत्याचा नव्हता झाला. फरसूचे झाडांबाबतचे प्रेम. उत्तर, पोटच्या पोरा इतक्याच प्रेमाने वाढवलेल्या झाडापानांना जीव जाईस्तोवर उघड्यावर टाकायचे नाही हा त्याचा निश्चय होता. स्वमताचा प्रश्न आहे. तुम्ही या प्रश्नांची उत्तरं स्वतः लिहिली तरी काही हरकत नाही. मातीशी नाळ तुटली की माणूस पण तरी कसं राहणार या फरसूच्या विधानाशी तुम्ही सहमत असल्यास त्याची कारणे सोदाहरण लिहा. उत्तर, मातीशी नाळ तुटली की माणूस पण तरी कसं राहणार हे विधान मला पूर्णपणे मान्य आहे. इच्छा आकांक्षासाठी जगतो तसेच इतर माणसांबद्दल वाटणारा बंधुभाव हे माणसाचं वैशिष्ट्य आहे. बंधुभाव नष्ट झाला तर माणूसपणही नष्ट होत असतं. शहरीकरणामुळे आपण निसर्गापासून दूर जात आहोत. नैसर्गिक गोष्टींपेक्षा कृत्रिम गोष्टी जास्त आकर्षक वाटू लागल्या आहेत. शहरात आपल्या अंगाला माती लागत नाहीच पण दिसतही नाही. सिमेंट, कॉन्क्रीट, डांबर, दगड, विटा यांनी आपण माती झाकून टाकली आहे. झाडे पाने दिसेनाशी झाली आहेत. आपले जगणे अधिकाधिक कृत्रिमतेकडे सरकत आहे. याचा कळत नकळत परिणाम होत आहे. आपण एकमेकांपासून दूर जात आहोत. बंधुभाव नष्ट होत आहे. साहजिकच आपण माणूस पण गमावत आहोत. हा मातीशी नाळ तुटण्याचा परिणाम आहे. पाठात व्यक्त झालेल्या फरसूच्या विचारांबाबत तुमचे मत स्पष्ट करा. उत्तर, फरसू हा कष्टाळू गरीब शेतकरी होता. पाठीचा काना दुखेपर्यंत तो आणि त्याची पत्नी शेतात राबत असायचे. मातीशी नाते असण्यातच माणूस पण असते अशी त्याची श्रद्धा होती. जमिनीवर झाडाझुडपांवर त्याचं जीवापाड प्रेम होतं. शेवटच्या श्वासापर्यंत जमिनीची सेवा करायची. झाडाझुडपांना उघड्यावर टाकायचं नाही हा त्याचा निश्चय होता. हा कोणत्याही शेतकऱ्याचा पारंपरिक विचार आहे. मला हा विचार खूप महत्त्वाचा वाटतो. अलीकडे शिक्षणाचा प्रसार झाल्यापासून लोक पांढरपेशे बनत चालले आहेत. बरेच जण कष्ट करायला राजी नसतात. शेतीला कमी लेखतात. यामुळे जीवनात विकृत्या शिरल्या आहेत. कोणत्याही कारणासाठी झाडे सहज तोडली जातात. प्रदूषणामुळे नद्यांची गटारे झाली आहेत. समुद्रसुद्धा मोठ्या प्रमाणात प्रदूषित होत आहे. जमिनीपासून शेतीपासून माणसे दूर गेल्यामुळे ती निसर्गापासून सुद्धा तुटली आहेत. ती निसर्गाची नासधूस करीत आहेत. यामुळे माणूस स्वतःचे जीवन धोक्यात आणीत आहे. यातून बाहेर पडायचे असेल तर फरसूचा दृष्टिकोन प्रत्येकाने अंगीकारला पाहिजे. मातीची सावली या पाठाच्या शीर्षकाची समर्पकता तुमच्या शब्दात लिहा. उत्तर, शहरीकरणामुळे शहराकडे लोकांचे लोंढे वाढत आहेत. घरांची मागणी वाढत आहे. हे पाहून बिल्डरांची हाव वाढली आहे. जमिनी गिळंकृत करीत आहेत. नव्या पिढीच्या हे लक्षात येत नाही. नव्या पिढीला फक्त पैसाच दिसतो. पैशाने सर्व काही विकत घेता येईल असे त्यांना वाटते. पैशांसाठी जमिनी विकली तर आपल्या आयुष्याची सर्व पाळेमुळेच उद्ध्वस्त होतात. माणूस मनाने उद्ध्वस्त होतो हे त्यांच्या अजिबात लक्षात येत नाही.
1.5 एकर जमिनीवर उभी राहणारी उंच इमारत म्हणजे एखादा अक्राळ विक्राळ राक्षसच आहे असे फरसूला भासते. त्या इमारतीची सावली त्याच्या संपूर्ण जमिनीवर पसरली आहे. जणू काही त्या सावलीने त्याची जमीन, त्याचे संपूर्ण जीवनच गिळंकृत केले आहे असं त्याला वाटत राहते. फरसू या दर्शनाने व्याकुळ होतो, विकल होतो. हा सर्व भाव मातीची सावली या 2 शब्दातून व्यक्त होतो. शरीर अवयवावर आधारित म्हणी पाहूयात किंवा वाक्प्रचार पाहूयात. चेहरा काळवंडणे, डोळे मिटणे, पोटात दुखणे, डोके फिरणे, बुडत्याचा पाय खोलात, 2 डोळे शेजारी पण भेट नाही संसारी. प्राणी व पक्षी यांवर आधारित. चिमणीच्या चोचीने खाणे, कोल्ह्याला द्राक्षे आंबट, गाढवाला गुळाची चव काय आणि माकडाला चढली भांग यांसारख्या म्हणी तुम्ही लिहू शकता. मानवी भावभावना, जीवाची उलघाल होणे, हृदयात कालवाकालव होणे, मन चिंती ते वैरीन चिंती, भीत्यापाठी ब्रह्मराक्षस, प्राणपणाने लढणे. अन्न घटक, खाईन तर तुपाशी नाहीतर उपाशी, वड्याचे तेल वांग्यावर, खाई त्याला खवखवे, तेल गेले तूप गेले, हाती धुपाटणे राहिले, दुधाची तहान ताकावर. इतर घटक, दगडापेक्षा वीट मऊ, एक ना धड भाराभर चिंध्या, इकडे आड तिकडे विहीर, पळसाला पाने 3च, तळे राखी तो पाणी चाखी. इतर शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.